माझं नाव आनंद हरिभाऊ वरजकर. पुणे इथे राहणार आहे. मी 2001 पासून गिरनार यात्रा सुरू आहे. सुरुवातीला आम्ही 6 जणच होतो. 6 जण असताना आम्ही सुरुवात जेव्हा केली 1986 साली एका कल्पवस्तू आम्ही दर्शन मासिकामध्ये अंग वाचे. हा हरी हा हरी निसरू 10 तोंडे म्हणून जे खाण्याचे मोठं होते. त्यांचा अनुभव ते आत्ता. त्यांना जे काय अनुभव आले, हे वाचून इतका प्रभावित झालो. जय गिरनारी म्हणजे तागे हेच मला कळालं नाही. आम्ही जय गिरनारी त्या लेखाचं टायटल दिलं. म्हणलं काय असेल नाही हे? तेव्हा तर आम्ही दत्तगुरूंचं ते जवळ 12,000 वर्ष तपश्चर्या केलेलं अक्षय निवासस्थान. तेव्हापासून वेळच लागली कधी जाऊ. 1986 सालामध्ये याने ठरवलं आणि त्यावेळेला काय थोडासा अहंकारही होता म्हणा. पैसा भरपूर असायचा. विमानाने जाऊ, बारनी जाऊ. पण तो अहंकार तिथं चालत नाही ना. त्यामुळे त्यांनी 14 वर्ष मला ताकद ठेवलं. मी 2001 साली मला जायचं. त्यावेळेला माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमधले जवळ-जवळ 3-4 जण होते आणि मला नॉलेज आहे. आम्ही 26 जानेवारीला जाण्याची तारीख सुरुवात केली आणि गुजरातमध्ये भूकंप सुरू. प्रचंड भूकंप. आमची तिकीटं बुक झालेली सगळं झाले. घरातले म्हणत होते जाऊ नका. तिथे साली 2001 गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप होता. तर आम्ही म्हणले जाऊ. आहे मिळतेल आहे. तर जे भूकंपाने आमची पाठ सोडली नाही शेवटपर्यंत रात्री 3 वाजता आम्ही राजकोटला उतरलो. आमची पाठीच कोरडी होती. कसं जायचं काय आणि काय माहीत नव्हतं. अशी वाट कुठे चला म्हणून विचारत जाऊ तोंड तर विलय दत्तवरून. 3 वाजता आम्ही राजकोट स्टेशनला उतरलं तर राजकोट स्टेशन बघितलं तर इतका भिंती पडलेल्या, सगळं पडलेलं, इतके भग्न अवशेष दिसत होते. पोटात गोळा दुखणार. तिथूनच सुरुवात आहे तसं व्हायचं पुढं आणि थंडी प्रचंड पडली. स्टेशनच्या बाहेर आलो, काही पोलीस शेकोटी करत आहेत, कसे बसले. पोलिसांना आलो विचारलं म्हणलं ते गिरनार जा. अरे मरने को जाना है क्या उधर? लोग तो बड़ा भूचाल है. हम बाहर बैठे देखो हमारे गिरनार सामने. अभी वो आने से पहले खंबे ऐसे-ऐसे आ रही थी इलेक्ट्रिक की. मुलं पाय मला ना उभारीच कुठं मिळत नाहीये म्हणलं. काय चाललंय? तर ते म्हणले, "चलो, ये हम स्पेशल चाय पिवा." ये तो पुलिस के ओर से चाय पहली बार पी रहे हो. ये तो पुलिस हमारे सामने है भाई लाइक ये. पुलिस कभी चाय पिलाती है क्या किसी को? त्याच्यातून एक दिलासा मिळाला म्हटलं चला जा तर घेऊ म्हणजे थोडंसं हिंदी. तर 3:30 वाजे असं बसतो वाजले आणि धट्टा उभा. एक गाडी आहे ती Volvo. जुना भेटतात द्या. त्यांनी एका पुरुषावर सांगितलं आणि आम्हाला फोटो सोडायचेच आहे. मग आम्ही 6 जण त्या मोनवरी गेलो साडीच्या खाली पोरबंदरवर खाली. या ओढवणे आणि गिरनारला कोची. तर तिथे गेल्यानंतर राजीव गांधी चौक आहे तिथपर्यंत लाड्या थांबल्या. इथून मग आता काय द्यायला टांगे हो. 2001 आणि टांगे होतं. ₹1 असा घेतो दे टांगे. ते टांगेरनं आम्ही गेलो. आम्ही कलेटीच्या जवळ आलो. त्याला म्हणलं असे आम्ही दामे तो चलो भाई नजदीक बोल देना. ते रे उचललं होतं सगळी लोकं राष्ट्रावरती दुतर्फा उडी. त्यावेळेला वाजले होते पहाटेचे 5:45. काय मालूम नहीं होता पाहुली. तो ये मारा तेरा लाख लवला. म्हणले काय? अभी बुचाला आया बडा. आम्हाला भिकले. कमाय लाभलं बा. अल्ला का जागा शोधायची काही राहायची. म्हणली तर म्हणलं माझं मुंबई निघतो कसबे होतो असं मी सांगा रस्त्यातले पुढं जाऊन जरा ती जागा बसते सुटतो. तर नम्या हनुमानमध्ये आम्हाला यायला मिळालं. तिथे गेले आम्हाला वरची रूम घेऊन माझ्या बापूंनी आणि या वाढ येंबे जाऊन आणि 9:30ला असं आमच्या का आम्हाला कुणीतरी हलवतं इतकं भूकंप जाणार. बातो यारे यात्री पण निशेला निसम आहे. आम्ही करतात पळत खाली बाहेर वगैरे राहिलो आणि त्यानंतर तो भूकंप म्हणजे झाला तो झाला अख्ख्या गुजरातमध्येच. आणि मोठे-मोठे कडे येऊन कोसळले लेकू. तो पर्वत आहे आत्ताची विस्तार आमचा आहे. खूप मोठे-मोठे होता. बाहेर येऊन नाही शिळा होत्या अशा मोठ्या. म्हणलं आता काय करायची यार? पण प्रोटीनवाले बघा. आलं ना वरण. तर जन्म मरणाचा फेरा इथंच शिकवतायत ना. दर्शन घेऊ, मरू इथंच. सुटणं मोक्षच मिळेल ना. पण ते होणार नव्हतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही खाणं गेलो. काही भूकंप नाही काय अंबा मातेच्या इथं तर इतकी पडझड राहिलीची त्या मंदिरात ते वाटेत ते इतके भग्न अवशेष होते. मोठे-मोठे दगड येऊन थांबले होते. कमांडर कुंदच्या वरनं आले मोठे दगड अशी थांबवली होती कोणतरी अशा पद्धतीने थांबले होते.
त्यानंतर कालांतराने मी 2-3 वर्षांनी पाहिले तो काय म्हणत होता. पण आश्चर्य आहे की कमांडर बुलडोर एकही शेळ्या येऊन पण नाही. ज्यावेळेला अशाच सांगता आले की ते संताराम बापू होते. अगर ये तो इसको भी तो यार कौन हो जाता ये नाश हो जाता समझ होगा कैसे होगा ये कुछ भी नहीं वाला पैसे महामुद्रे आचरण देशांत त्याग देता त्यांनी छान असली पण ही म्हणजे आमची पहिली यात्रा आमचे परीक्षण बघायचं आम्ही जे तुमच्या किती यात्रा झाल्या आता जानेवारी पर्यंत माझ्या आपली 54 आहे. या बिधी 38 यात्रा माझ्या रोपवे नव्हता त्यावेळेला आणि रोपवे झाला असं नका उभे वाढून गेले रोपवेने लसानी बसंत रिटली मग दत्त महाराजांची अनुभूती मला 2003 साली फिरनी पल्जी आणली आणि काही मित्र होतो तर मी आपला सावपा झाला ती लोक दर्शन करून परत येत होतो म्हणलं अरे खांदेला थांबा माझ्यासाठी मला एकट्याला नाही तर बोर होईल येताना कधी मी वर गेलो तर मी तो बापू डोंबच होता कोण येऊ खाली तेव्हा वरती पुढे येणार नव्हतं वरून जाणार फक्त जाणारा आणि येणारा मी नाही तेव्हा तू तर मी दारावर ध्यान दारला झाली माहिती भलक्षाला लागली हिंदी भाषा आणि एक 50-60 पायल्या उकरण्या कोणते मालणं आलं आणि असं तिला कम्प्लीट गाळे कपडे मसमाचे पसते वरती वालनी तिथे जाता ही जे तकल नाक डोळे तांबट होता जहा आले नंदनी दशे जंगोल खान जा बेचा मैं सिकुलू जो आदमी उनके चरणों का दास हूँ इसलिए आता हूँ वल्ला आग कोण आहे असं वालता बघितलं ते लिहिले कुठं मला त्यांना गाठायले मला आता मी म्हणलं आप पोडे सोंडा आम्ही गिरणार था बता दे क्यों बिले बघणार काही हो नाम नाही गिरणारी असं म्हणलं आणि एका बाजूला गेला ते बी कोणतं अक्रोली कोणतं गेलाय म्हणलं मारत कुठे बरं विकुरण्यात मागं बघ दिसेलच मला फटे म्हणून काही बाहेर परत आलो म्हणलं हा तिथल्या कपारीत गेलाय का तिथंही नाही बरं इकडच्या बाजूला दरी आहे इकडे तर तो जाऊच शकत नाही म्हणता मी सारखा पायऱ्या उतरता मागं बघत आहेसो दिसतोय का ओढत नाही आता वरती पण नको पाणी शिवांच्या पाणी शिरा हा आला कुठं म्हणे आणि एक विशेष म्हणजे मग तिला मंत्र आमच्याला कळालं तो माणूस आहे बोलत असताना माणूस नाही ते देवल दत्तगुरुकर एक प्रकारचा सुगंध होता आणि डोळे पूर्ण लाल म्हणजे बहुतेक डोळे लाल किंवा काळा लिबाद म्हणजे भगवान श्री शंकरदास त्रिमूर्ती म्हणणे ते एकच नकस मग मी इथं खाली आल्यावरती काही लोकांनाही राहिलं हे म्हणले अरे तिच्यासाठी खाबले तर आहेत तर होतील एवढा की हे होंदय ज्यांनी मला आलो ना ते मला दिसना कुठनं आला ते माहीत आहे आणि खाली मी अगदी खाली उतरवल्या 2-3 माणसं खालनं वर यायला लागली हा कमांडर कुटुंबामध्ये तरी होतही इथूनच लायट झाला म्हणजे म्हणते लाद आणि मी ही मग नंतर खाली बापूंना नाही ना ते ऐकतात किसके दिसतो मला सब ये लंती कभी नहीं खा शंका आहून ते देना बंद करेंगे और साक्षात शिवशंकर थे जिनके लाल या आंखें थे लाला लिवास था ओ ते कौन थे वो निमूर्ति थे एक थे और आ गए आपको बस है ये अनुभव बस यही गिरनारी नऊ